आणि यानंतर आता घेऊयात सुपरफास्ट 50 बातम्यांचा वेगवान आढावा। विधानसभा अध्यक्ष पदाच्या या ठिकाणी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती, तर पुढील 3 दिवसीय अधिवेशनामध्ये कोळंबकरांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी। मुंबईत उद्यापासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशनामध्ये उद्या सर्व आमदारांचा शपथविधी होणार। विधानसभेतील ज्येष्ठतेच्या क्रमवारीनुसार आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार। विधानसभा अध्यक्षपदासाठी 8 डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरला जाणार। भाजपकडून 8 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार, तर 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षांची निवड होणार। शरद पवार गटाच्या संसदीय समितीची 10 डिसेंबरला बैठक। पक्षाचे देशभरातील वरिष्ठ नेते बैठकीला हजर राहणार। पक्षांतर्गत बदल, आगामी निवडणुकांवर यामध्ये चर्चा होणार। हिवाळी अधिवेशनामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा तडका, तर नऊवारी साडीतील तरुणी मंत्री आणि आमदारांचं स्वागत करणार। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 2 एजन्सीजची यासाठी नियुक्ती। विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्करवाडी गावातून लॉंग मार्च काढणार। शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकरांची माहिती, तर बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाकडे मार्करवाडीची देशभर चर्चा। जळगावमधील मुक्ताईनगरच्या पराभूत उमेदवार रोहिणी खडसेंची फेरमतमोजणीमधून माघार, तर व्हीव्हीपॅटची मतमोजणी होणार नसल्यामुळे फेरमतमोजणीमधून माघार घेतल्याची माहिती। आयोगाच्या भूमिकेनंतरच भरलेली रक्कम परत मिळणार। नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी बॅनरबाजी। हिंदू जनसेवक मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या 20 डिसेंबरपर्यंत काँग्रेसकडून ईव्हीएम विरोधात सह्यांची मोहीम राबवण्यात येणार, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस मैदानात। मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जालन्यामध्ये काँग्रेसकडून स्वाक्षरी मोहीम। ईव्हीएम मशीन विरोधात आता काँग्रेसकडून स्वाक्षरी मोहीम। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात। ईव्हीएम विरोधात धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची आंदोलकांची मागणी। चंद्रपुरातील राजुरा विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटेंचा फेरमतमोजणीसाठी अर्ज, तर प्रशासनाकडून 45 दिवसात फेरमतमोजणी। सुभाष धोटेंनी आयोगाला 2,50,000चं शुल्क भरलं। लातूरमधील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध, तर राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू। विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणात झालेल्या पराभवानंतर ठाकरे गट ऍक्शन मोडमध्ये। कोकणात ठाकरे गटात मोठ्या उलथापालथीची शक्यता। स्थानिक पातळीवरील नेते उद्धव ठाकरेंची भेट घेणार। भाजप आमदार सुरेश धस यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करा। समर्थकांकडून बीडच्या आष्टीमध्ये खंडोबा मंदिराला साकडं। दौंडचे आमदार राहुल कुल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, यासाठी युवकांचे तिरुपती बालाजीला साकडे, तर कार्यकर्त्यांचा राहुल कुल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची मागणी। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन। आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातील लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल। तर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा अनुयायांची गर्दी। सकाळपासूनच महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची रीत। परभणीच्या जिंतूरमधील प्राथमिक विद्यालयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। विद्यार्थ्यांकडून पुस्तकांचं सलग 2 तास वाचन करत अनोखी आदरांजली। दादर स्थानकाच्या नामांतरासाठी भीम आर्मीचे आंदोलन, तर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। धाराशिवच्या तडवळे गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बसलेल्या बैलगाडीचं जतन, तर 1941 सालापासून गाडीचा एकही भाग न बदलता केलं जतन। तुडबाळा इथल्या रेल्वे स्टेशन ते गावापर्यंत परिषदेसाठी केला होता प्रवास। जालना जिल्ह्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या अपार आयडीचं 46% काम पूर्ण। 3,83,000 विद्यार्थ्यांना आयडी कार्ड मिळणार। पंढरपूर कॉरिडॉर होण्यासंदर्भात संभ्रमावस्था, तर कॉरिडॉर होणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संकेत। मात्र शासनाकडून स्पष्ट माहिती मिळाली नसल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये यामुळे संभ्रम। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला शहरालगतच्या गावांचा विरोध कायम। हद्दवाढ विरोधात कृती समितीचा इशारा। तीव्र आंदोलन करण्याचा कृती समितीचा इशारा। नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील मासू कसा या घाटामध्ये वाहतूक कोंडीची समस्या, तर महामार्गावरील खड्डे आणि उड्डाणपुलाची कामं संथ गतीने होणारी कामं, यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं मात्र दुर्लक्ष। महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात अहमदपूर अहमदनगर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, तर विजेअभावी पिकं करपून जात असल्यामुळे शेतकरी आक्रमक।
जळगावच्या पाळधी ते तरसोद दरम्यानचा 18 किलोमीटरचा बायपास या ठिकाणी रस्ता पूर्ण, या कामाला आता वेग, 70% काम पूर्ण झाल्याची माहिती। जळगावात आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ जाहीर, तर 8 डिसेंबरपासून जळगावात लाडकी युवती फुटबॉल स्पर्धा। जळगावच्या भडगावमधील भैरवनाथ बाबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन, तर पर जिल्ह्यामधनं बैलगाडा शर्यतप्रेमी इथे दाखल। बीडमध्ये लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठानकडून शाळेत जनजागृती मोहीम या कार्यक्रमाला शाळकरी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद। टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या गिर्यारोहकांकडून आता मानगडाच्या महादरवाजातनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांना वंदना, तर कोकण दिवा, मानगड आणि कुर्डुगड हे 3 दुर्ग एका दिवसात सर केले। वाशिममध्ये जोरदार अवकाळी पाऊस, तुरीच्या आणि भाजीपाला पिकाचे यामुळे नुकसान होण्याची बळीराजाला भीती। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप, ढगाळ वातावरणामुळे तूर हरभरा पिकांचं नुकसान होण्याची भीती, बळीराजा संकटात। अहिल्यानगरमध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून ढगाळ वातावरण, कांदा पिकाचं यामुळे मोठं नुकसान, शेतकरी पुन्हा चिंतेत। बीडच्या माजलगावमध्ये 18,000 क्विंटल कापसाची खरेदी, 4.25 कोटींची उलाढाल, कापसाला 7,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव। नांदेडच्या बाजारामध्ये टोमॅटोचे भाव उतरले, तर टोमॅटोला 30 ते 40 रुपये भाव, सामान्यांना यामुळे दिलासा। वाशिम जिल्ह्यामध्ये हळदीच्या दरात पुन्हा तेजी, तर हळदीच्या दरानं 14,000चा टप्पा गाठला। रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला 12,500 ते 14,000 रुपयांचा भाव। फोडणीत आता लसूण गायबच, किरकोळ बाजारात लसूण 500 ते 600 रुपये किलोंवर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे लसणाची आवक घटली। अहिल्यानगरात ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव, तर महागड्या औषधांच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं, रोगांमुळे उत्पादनावर 45% परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भीती। गोंदियामध्ये रब्बी हंगामात केवळ 225 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, तर पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 10 दिवस शिल्लक, शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचं कृषी विभागाचं आवाहन। रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं आता बंधनकारक, तर ई-केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना यामुळे दिलासा। वाशिममध्ये कृषी विभागाकडून गावागावात नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण, जिल्ह्यातील 7,000 शेतकरी या मिशनमध्ये सहभागी। अक्कलकोटमध्ये 150 श्वानांना चिकनमधून विष खाऊ घालून ठार मारल्याचा अॅनिमल वेलफेअर फाउंडेशनचा दावा, तर अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात या संदर्भात गुन्हा दाखल। पुण्यात गेल्या 3 दिवसात 5 हत्यांचा या ठिकाणी उलगडा, तर कोंढवा, वानवडी, सिंहगड आणि वाघोली परिसरात हत्या, नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। सांगलीच्या घाणवड इथल्या माजी उपसरपंच बापूराव चव्हाणांची हत्या केल्याची घटना, दिवसाढवळ्या खुनाचा प्रकार घडल्यामुळे खानापूर तालुक्यात मोठी खळबळ। जळगावच्या भुसावळमधील तरुणाचा पवना धरणामध्ये बुडाल्यामुळे मृत्यू, तर तरुणाच्या मृत्यूनं शहरात खळबळ, मयूर भारसके असं मृत झालेल्या तरुणाचं नाव। पुण्याच्या नसरापूर या गावामध्ये चोरट्यांनी 4 दुकानं फोडल्याची घटना, मुद्देमालासह रोख रक्कमही लंपास, राजगड पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी।